भक्तांनो, तुम्हाला पण असा प्रश्न पडते का स्वामींना गुरु मानणे म्हणजे नेमकं काय? स्वामी समर्थ गुरु मानणे म्हणजे ज्यांचं शिकवणीनुसार जीवन जगणे आणि त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून सेवेकरी होय. हा एक भक्त आणि शिस्त आचारक मार्ग आहे ज्यामध्ये काही नियम पाळले जातात. स्वामी गुरु मानणे म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन. स्वामी समर्थाचे गुरु मानलेले साधकाल आध्यात्मिक मार्गावर योग्य दिशा मिळते. त्यांना शिकवण्यानुसार आचूल जीवनातील समस्या मात करतो आणि शांती मिळते. विश्वास आणि भक्ती, त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे, कोणताही शंका न बाळगता त्यांचे शिकवण, आचार, आपणे महत्त्व देणे, संपूर्ण आपले जीवन त्यांच्या समाप्ती करणे आणि त्यांचा इच्छेनुसार धर्मानुसार जगण्याचा प्रयत्न करणे याच अभिमित्र आहे. सेवा, केवळ पूजा अर्चा करताना त्यांना सांगितले सेवा म्हणजे नमस्कार आणि इतरांना मदत करणे हे खरे सेवा मानले जाते. पाळण्याचे नियम, स्वामी समर्थ गुरु मानलात पाळले जाणारे सामान्य नियम खालीलप्रमाणे आहे. नित्य नमस्कार. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. सत्य आचार, जीवनात नेहमी सत्य बोलावे आणि प्रामाणिकपणे वागावे. नियम आणि अस्तित्व, आंघोळ केल्याशिवाय पूजा नमस्कार करू नये. घरातील वातावरण शुद्ध आणि सुरळीत ठेवावे. सेवा दिनदुरातून गरज न सेवा करावी. माणसाची देव मानावा. गुरुचरित्र पारायण, श्री गुरुचरित्र वाचन करणे खूप फलदायक मानले जाते. पारायण किंवा काही विशेष नियम आहेत जो की वाचण्यापूर्वी 4 कुत्रे व एका गायीला नैवेद्य देणे आवश्यक आहे. शक्य असल्यास कोणत्याही प्रकारचे व्यसन न करावे. गुरुवारचे व्रत, अनेक भक्त 11 किंवा 21 माळी व्रत करताना ज्यामध्ये विशेष पूजा आणि सेवा केली जाते. श्रद्धा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आढळतात. श्रद्धा ठेवणे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. हा संदेश खूप नेहमी लक्षात ठेवा. अधिक पाठीची माहिती मिळण्यासाठी तुम्ही केंद्राला मार्गदर्शन करू शकता आणि स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी सगळं तुमचं बरोबर करते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो.